राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईत निवड। प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव। प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार सुनेत्रा पवारांची निवड। राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची नावे 28 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार। विनोद तावडे, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडेंचं नाव आघाडीवर। विजया रहाटकर, भागवत कराड यांच्यासह इतर नावांचीही चर्चा। शरद पवार यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज। छातीत इन्फेक्शन झाल्याने सुरू होते उपचार। शरद पवार यांची प्रकृती ठीक, डॉक्टरांची माहिती। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार। गेल्या 9 वर्षात महापालिकेचं बजेट तब्बल 50,000 कोटींनी वाढलं। यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। मनसे साजरा करणार मराठी भाषा गौरव दिन। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात भरवणार विशेष पुस्तक प्रदर्शन। मराठी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचे संपादक करणार उद्घाटन। व्हीएसआर कंपनीला डीजीसीएचा मोठा धक्का। व्हीएसआरच्या लिअर जेटची उड्डाणं थांबवली। विमानात त्रुटी आढळल्याचा अहवाल समोर। अजित पवार अपघातानंतर व्हीएसआरवर डीजीसीएकडून पहिलीच कारवाई। व्हीएसआरकडे 5,000 तासांपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचाच रेकॉर्ड। रोहित पवार यांचा आरोप। अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी जाणून बुजून लांबवली जाते का? रोहित पवार यांचा सवाल। प्रत्येक विमानाचं ऑडिट व्हायला पाहिजे। वाढत्या विमान अपघातांवरती सुप्रिया सुळेंचं भाष्य। तर अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशीही पारदर्शक व्हावी। रोहित पवार यांच्या आरोपात तथ्य असेल तर कारवाई व्हावी, सुळेंची मागणी। अंबादास दानवेंनी केलेले आरोप बिनबुडाचे। दानवेंवर अविरू नुकसानीचा दावा करणार। खासदार संदीपान भुमरेंचा इशारा। तर हिवानामा 1971 मधील माझ्या चालकाचा जन्म 1984चा। अशा प्रकारे हिवानामा कसा होईल? भुमरेंची माहिती। सावंतवाडीतील मदरशामध्ये शिक्षकाकडून 2 विद्यार्थ्यांना मारहाण। शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पोलिसांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू।